सातत्य ठेवा. परफेक्ट होण्याची वाट बघू नका. लक्षात ठेवा, सक्सेस एकदम मिळत नाही, तो रोज तयार करावा लागतो. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, आज आपण जेथे आहोत ते आपल्या मोठ्या निर्णयामुळे नाही, तर आपल्या रोजच्या छोट्या छोट्या सवयीमुळे आहोत. जर तुमच्या सवयी चांगल्या असतील तर तुमचं आयुष्य पण चांगलं होतं, आणि जर तुमचं सवयी खराब असतील तर तुमची प्रगती पण थांबते. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत समजवणार आहे, रोजच्या सवयी कशा तयार करायच्या ज्या खरंच तुमचं आयुष्य बदलतील. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित हा तुमच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरू शकतो. मित्रांनो, मी जेव्हा माझ्या प्रवासाची सुरुवात केली तेव्हा माझ्याकडे ना क्लॅरिटी होती ना डिसिप्लिन होत. मी मोटिवेशनवर असायचो, आज काम केलं उद्या नाही. कधी फोकस असायचा, कधी डिस्ट्रॅक्शन. आणि खरं सांगतो, प्रोग्रेस होत नव्हती. पण एक दिवस मला एक गोष्ट समजली, यश हे मोटिवेशनवर नाही तर सवयीवरती उभं राहतं. त्या दिवशी मी ठरवलं, दररोज थोडं का असेना पण सातत्याने काम करायचं, आणि तिथून माझा खरा बदल सुरू झाला. चला मित्रांनो, आता आपण समजून घेऊया नेमकं सवयी म्हणजे काय. तर सवयी म्हणजे आपण रोज करत असलेल्या रिपीट होणाऱ्या गोष्टी. तुम्ही सकाळी उठल्यावरती काय करता, तुम्ही दिवसभरात कसा विचार करता, तुम्ही तुमचा वेळ कसा वापरतात, हे सगळं तुमच्या सवयी ठरवतात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ध्येय तुमचं कितीही मोठं असले आणि जर तुमची सवय मजबूत नसतील तर यश मिळत नाही. मित्रांनो, बहुतेक लोक काय करतात, ते मोटिवेशन शोधत राहतात. आज मूड आहे तर काम करतो, आज मूड नाही तर काम नाही करायचं. पण मोटिवेशन कायम राहत नाही. यशस्वी लोक काय करतात, ते सवयी तयार करतात. मोटिवेशन तुम्हाला सुरुवात करायला मदत करते, पण सवयी तुम्हाला शेवटपर्यंत पोहोचवतात. म्हणूनच मोटिवेशनवरती अवलंबून राहू नका, सवयी तयार करा. ह्या सवयीचा एक पॅटर्न असतो, तो म्हणजे पहिला असतं क्यू, संकेत. दुसरा असते रुटीन, कृती. आणि तिसरा असते रिवॉर्ड्स, म्हणजे परिणाम. आता आपण एक उदाहरण बघूया. समजा तुम्ही बोर झालात, हा संकेत आहे. तुम्ही मोबाईल उघडला, ही तुम्ही कृती केली, आणि तुम्हाला आनंद वाटला, हा झाला त्याचा परिणाम. अशा प्रकारे सवय तयार होते. जर सवय बदलायची असेल तर कृती बदलावी लागते. होय मित्रांनो, आता मुख्य प्रश्न आहे, रोजच्या सवयी कशा तयार करायच्या. मी तुम्हाला 5 सोप्या आणि प्रॅक्टिकल स्टेप सांगणार आहे. त्याआधी ह्या चॅनलवर तुम्ही नवीन आले असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. चला बघूया आपण या प्रॅक्टिकल स्टेप्स. तर पहिली स्टेप येते छोटं स्वरूप. दुसरी आहे सातत्य ठेवा. तिसरी आहे वेळ आणि जागा निश्चित करा. चौथी आहे सवयी ट्रॅक करा. आणि पाचवी येते मित्रांनो, एन्व्हायरमेंट बदला. तर आपण आता या सविस्तर बघूया. मित्रांनो, पहिली स्टेप जी आहे, छोटं सुरू करा. म्हणजे मोठं सुरू करू नका. लोक काय करतात, उद्यापासून 2 तास एक्सरसाइज, उद्यापासून 3 तास अभ्यास, आणि काही दिवसात सोडून देतात. त्याऐवजी 10 मिनिटांनी सुरू करा. छोट्या सवयी टिकतात. म्हणजे कसं, पहिले छोटं सुरू करा, नंतर मोठं, हळूहळू हळू त्याला वाढवा. यानंतर येते मित्रांनो सेकंड स्टेप, सातत्य ठेवा. परफेक्ट होण्याची वाट बघू नका. दररोज थोडं करा, पण सातत्याने करा. आता बघूया तिसरी स्टेप, वेळ आणि जागा निश्चित करा. एकच वेळ आणि एकच जागा ठेवा. समजा तुम्ही सकाळी 7 वाजता वाचनाचा विचार केलाय, वाचन करण्याचा विचार केलाय, तर रोज 7 वाजताच वाचा. आणि समजा तुम्ही रात्री 10 वाजता प्लॅनिंग करण्याचा विचार केलाय, तर रोज 10ला प्लॅनिंग करा. याने काय होईल, एक पॅटर्न तयार होईल आणि ही तुमची सवय बनेल. मित्रांनो, आता बघूया स्टेप नंबर 4, सवयी ट्रॅक करा. तुमच्या सवयी लिहा आणि ट्रॅक करा.
त्यासाठी तुम्ही कॅलेंडर किंवा ऍप वापरू शकता, कारण टिकमार्क बघून मोटिवेशन वाढतं आणि तुम्ही त्या सवयीचा प्रोग्रेस बघू शकता. यानंतर येते मित्रांनो स्टेप नंबर 5, एन्व्हायरमेंट बदला. तुमचं एन्व्हायरमेंट खूप महत्वाचं आहे, कारण फोन समोर असेल तर डिस्ट्रॅक्ट होणार. चांगलं एन्व्हायरमेंट असेल तर फोकस वाढेल. त्यामुळं एक जागा जी आपण तिसऱ्या स्टेप मध्ये बघितलंय, जागा आणि वेळ निश्चित करा. त्या हिशोबाने तुमचं एन्व्हायरमेंट सुद्धा खूप महत्वाचं असतं. मित्रांनो लक्षात ठेवा, सक्सेस एकदम मिळत नाही, तो रोज तयार करावा लागतो. तुम्ही रोज जे करता तेच तुम्ही बनता. होय मित्रांनो. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला असाल तर याचा अर्थ तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये सिरियस आहात, तुम्हाला बदलायची इच्छा आहे. तर हा व्हिडिओ फक्त बघून सोडून देऊ नका, तर त्यामध्ये सांगितलेल्या गोष्टीचं इम्प्लिमेंटेशन करा. आणि ह्या चॅनलवरती मी अशाच प्रकारचे व्हिडिओ घेऊन येत असतो, तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय मित्रांनो. थँक्यू सो मच.